संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील सरदेसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज मुघल सम्राट औरंगजेबाच्या सेनेकडून पकडले गेले. या घटनेमुळे संगमेश्वरचे नाव दुःखद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी म्हणून इतिहासात नोंदवले गेले. हा कटू परंतु एक सत्य इतिहास आहे. कसबा संगमेश्वर येथील नागरिकांना या दुर्दैवी घटनेची खंत आणि वैषम्य वाटते, परंतु तो एक इतिहास आहे. संगमेश्वरात संभाजीराजे शत्रूकडून पकडले जाणे, तेथून त्यांना वढू गावी नेऊन त्यांची क्रूरपणे हत्या करणे, या मराठ्यांच्या इतिहासातील दोन्ही घटना या दुर्दैवीच आहेत. मराठ्यांच्या फंदफितुरीमुळे महाराज पकडले गेले, हाही दुर्दैवी तेवढाच कलंकित इतिहास आहे. धर्मवीर संभाजी महाराजांनी पकडले गेल्यानंतर अत्यंत अमानुष प्रकारच्या अमानवी आणि पाशवी हालअपेष्टांशी ज्या अतुलनीय धैर्याने, स्वाभिमानाने, बाणेदारपणे व बेडरपणे सामना करत ते ताठ मानेने मृत्यूला सामोरे गेले, त्यांच्या या अतुलनीय धैर्याची मराठ्यांच्या इतिहासात मात्र यशस्वी नोंद झाली. त्यांना धर्मवीर ही पदवी देखील लागली. त्यांच्या या हुतात्म्यामुळेच त्यांच्यानंतरही औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी मराठ्यांनी त्वेषाने, जिद्दीने व धैर्याने सामना करत लढा दिला. त्यामुळे मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य काबीज करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळाले. एवढेच नव्हे तर त्याला नैराश्याने घेरलेल्या औरंगजेब दिल्लीस परत जाऊ शकलाच नाही. मराठ्यांच्या राज्यातच त्याचा शेवट होऊन त्याचे थडगे महाराष्ट्रातच उभारावे लागले. कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. ही घटना दुर्दैवी असली तरी एक लक्षात घेतले पाहिजे की हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला मुघल सेनेचा वेढा पडल्याचे समजताच संभाजी महाराज पन्हाळ्यानेही मोठी सेना घेऊन रायगडावर जाण्यासाठी निघाले होते. ते कराड, सातारा, वाई, महाड या मार्गे रायगडावर न जाता संगमेश्वर चिपळून खेड मार्गे रायगडावर जाण्यास निघाले. कारण कसबा संगमेश्वर हे दुर्गम डोंगर दरीत वसलेले एक स्थान आहे. शत्रूंच्या दृष्टीने संगमेश्वराचा मार्ग अवघड होता, म्हणूनच तो मार्ग त्यांनी निवडला होता. मुघलांचा तळ त्यावेळी कोल्हापुरात पडला होता. त्यांचे सैन्य संगमेश्वरासारख्या दुर्गम ठिकाणी येईल याची संभाजीराजांना कल्पनाच नव्हती. कसबा संगमेश्वराचे स्थान महात्म्य आणि एका कारणासाठी आहे, ते म्हणजे कसबा येथील सरदेसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज मुक्कामास थांबले होते. फंदफितुरीमुळे मुघल सैन्य तिथपर्यंत पोचले. त्यांनी वाड्याला वेढा घातला. संभाजीराजे व त्यांच्या मावळ्यांनी बराच काळ मुघल सैन्याशी सामना केला. काही चकमकी देखील घडल्या. संभाजीराजे लढता लढता पकडले गेले. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी पन्हाळा येथून सरनोबत महालोजी घोरपडे धावून गेले. मात्र दुर्दैवाने ते त्या लढाईत मारले गेले. मुघलांच्या हातून निसटून जाण्यासाठी कसबा येथून छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर नावडी या गावातील बंदरात आले होते. तेथून रायगडाला जलमार्गाने जाणे शक्य होते. संगमेश्वर येथील नावडी या जुन्या बंदरातून शास्त्री नदी खाडीतून जयगड बंदर सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिणेकडे राजापूर आणि उत्तरेकडे दाभोळ मार्गे रायगडला जाणे संभाजीराजांना मात्र शक्य होते. परंतु या नावडी बंदरातच मुघल सरदार मुकर्ब खानाचा मुलगा इखलास खानशी झालेल्या चकमकीत 3 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजीराजे मात्र पकडले गेले. या नावडी जुन्या बंदरासमोरच असलेल्या मुंबई गोवा महामार्गालगतच्या जाखदेवी मंदिराच्या बाजूलाच सध्याची छत्रपती स्मारकाची इमारत आहे. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पन्हाळा ते प्रचितगड तसेच रायगड या शिवशाहीतील महत्त्वाच्या किल्ल्यांना संगमेश्वर हे मध्यवर्ती केंद्र होते. तेथे मराठी सरदारांचे नेहमीच डेरे असत. शिवकालापूर्वीपासून कसब्यातील ज्या सरदेसाईंकडे महसुली व्यवस्था होती, त्या सरदेसाईंच्या वाड्यात संभाजी महाराज मुक्कामास होते. त्या वाड्यातूनच ते पकडले गेले. जाईपर्यंत राज्यकारभार पाहत होते. कसबा येथील 5 सरदेसाईंच्या वाड्यात त्यांनी न्यायनिवाडा देखील केलेला आहे. छत्रपती संभाजी राजांनी या सरदेसाई वाड्यात केलेला अखेरचा निवाडा व दिलेला निर्णय अजिरेजी यादव आणि गिजिरेजी यादव यांच्या कराड व औंध येथील वतनाचे भांडण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालू होते. तो वाद संभाजीराजांच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत चालू होता. अजिरेजी यादव संभाजी राजांना भेटण्याकरिता कसबा संगमेश्वरला गेला. यावेळी संगमेश्वर राजांनी या सरदेसाईंच्या वाड्यात वतनपत्र करून दिल्यावर त्याच्यावर राजमुद्रा करून दिल्या. ही कागदपत्रे सरकारकडे सही शिक्क्यासाठी पाठविण्यात आली. त्याच दिवशी संभाजीराजे पकडले गेले. शेवटच्या दिवशी त्यांनी दिलेल्या या निवाड्याच्या उपलब्ध पत्रावरून ते आपली राजाची कर्तव्ये शेवटच्या क्षणापर्यंत करत होते. हेच सिद्ध होते म्हणूनच ज्या सरदेसाईंच्या वाड्यात राज्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत राज्यकारभार केला, न्यायनिवाडा केला, त्या वाड्यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे.
छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर मुघल सैन्याने त्या वाड्याला आग लावली. त्यात वाड्याचा मागील भाग जळून गेला. पुढील भाग शाबूत आहे. त्या भागात आज सरदेसाईंचे वंशज राहतात. ज्या खोलीत अगर कक्षात बसून राजांनी राज्यकारभार व न्यायनिवाडे केले तो भाग शाबूत आहे. म्हणूनच राज्य सरकारने सरदेसाईंच्या तो खाजगी मालकीचा ऐतिहासिक वाडा विकत घेऊन तो संरक्षित करावा, त्याची डागडुजी करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांचे यथोचित स्मारक करावे, अशी तमाम इतिहासप्रेमींची इच्छा आहे. वाड्याच्या मागील बाजूस मोडतोड केलेली अर्धवट पडक्या स्थितीतील 3 शिवमंदिरे भग्नावस्थेत आहेत. त्यांचीही डागडुजी व्हायला हवी. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून इतिहासप्रेमी अभ्यासक कसबा संगमेश्वरात त्या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी येतात, परंतु त्यांची घोर निराशा होते. हा इतिहास जपला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या वाड्यातून शेवटच्या क्षणापर्यंत राज्यकारभार चालवला ते स्फूर्तिस्थळ जपले गेले पाहिजे. म्हणूनच तो वाडा संरक्षित करून त्या ठिकाणी संभाजी राजांचे स्मारक व्हायला हवे, अशी इच्छा स्थानिक व्यक्त करत आहेत. आपण देखील या वाड्यास एकदा अवश्य भेट द्या. जय शिवराय. नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VM या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. तर नवीन विषय, नवीन संकल्पना आणि आज आपण नवीन ठिकाणी आलो आहोत. तर आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुका, जिल्हा रत्नागिरी, कसबा येथे. जर आपल्याला माहीत असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे, जिथे समाधी आहे त्यांची, त्या मुख्य समाधीचं नाव आहे वडू बुद्रुक. तिथे महाराजांची 365 दिवस पूजन केलं जातं वेगवेगळ्या संघटनांकडून, वेगवेगळ्या संस्थांकडून. तर आपण आज आलो कसबा येथे भेट द्यायला. इथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं नूतनीकरण झालेलं आहे. ह्याआधी छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक होतं ते छोट्या साईजमध्ये होतं, छोटं होतं. तर आज पूर्णाकृती स्मारक तयार होऊन जवळजवळ 1 ते 2 वर्ष झालेली आहेत. इथे वेगवेगळ्या ठिकाणून पर्यटक येत असतात. तर स्मारकाचा काय इतिहास आहे तर तुम्हाला थोडीफार मी माहिती देतो की छत्रपती संभाजी महाराज काही कामानिमित्त शृंगारपूरला आले होते, त्यांच्या सासरवाडीला. तर काही गावातल्या लोकांच्या समस्या होत्या, त्या जाणून घेण्यासाठी त्यांनी कसबा येथे सरदेसाईंचा वाडा आहे तिथे थांबलेले. पण त्यांना इकडे घात झाला, छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि त्याची आठवण म्हणून संगमेश्वरमधील काही शिवभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या या पूर्णाकृती स्मारकासाठी योगदान दिलं आणि हे स्मारक पूर्ण झाले. स्मारकाचं थोडं काम बाकी आहे. तर तुम्ही मागे बघू शकत असाल तर एक भगवा ध्वज आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं स्मारक आहे. तर ह्या स्मारकाचा इतिहास आणि सरदेसाईंचा वाडा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं त्यावेळेचं काय इतिहास असेल त्या काळीचा, तर तो आपण जाणून घेणार आहोत. आणि तिथे अजून आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं तिथे संवर्धनाचं काम चालू आहे. तर ते कशा प्रकारे चालू आहे हे देखील जाणून घेणार आहोत. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा.
छत्रपती संभाजी महाराज की. जर तुम्ही बघत असाल तर इकडे नित्यपूजन, मी मगाशी बोलल्याप्रमाणे इथे नित्यपूजन केलं जातं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतोय की जिथे पूर्णाकृती स्मारक आहे तिकडे छत्रपती संभाजी महाराजांचं नित्यपूजन देखील केलं जातं. तसेच दीपोत्सव देखील केला जातो आणि एक छोटंसं योगदान इकडचे शिवभक्त शिवपाईक देत असतात. तर तुम्ही माझ्यासोबत बघत असाल तर इकडे एक ध्वज, तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृत स्मारक आहे. त्याचं इकडे जीर्णोद्धार झालेला आहे. त्या स्मारकाचा इकडे नित्यपूजन केलं जातं. इथे देखील 365 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केलं जातं वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून. तर ह्या स्मारकाची पूर्ण खूप वेगळ्या प्रकारे अवस्था होती, पण इकडच्या काही स्थानिक शिवभक्तांनी एकत्र येऊन स्मारकासाठी योगदान दिलं आणि आज स्मारक तयार आहे. वेगळ्या पद्धतीने आहे. पर्यटक इथे येत असतात, वेगवेगळ्या भागातून येत असतात आणि स्मारकाचं दर्शन घेत असतात. तर आपला माणूसच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सूचना देतो किंवा आवाहन करतो की जिथे जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असतील तर त्याचं पूजन देखील केलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याकडून काही ना काहीतरी खारीचा वाटा त्याच्यामध्ये लागेल. तर यानंतर मी पूर्ण स्मारकाची माहिती तुम्हाला देणार आहे. थोडाफार स्मारकाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर जिथे संवर्धन चालू आहे त्या वाड्याकडे आपण जाणार आहोत, जिथे सरदेसाईंचा वाडा आहे आणि जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा घात झाला तिकडे आपण जाणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापासून आपण सुरुवात केल्यानंतर आपल्याला सरदेसाईंचा वाडा लागतो. तो वाडा जवळजवळ 5 ते 10 मिनिटावर आहे इकडून. तर आपण त्या वाड्याकडे जाणार आहोत आणि त्या वाड्याचा काय इतिहास आहे तो जाणून घेणार आहोत. तर मगाशी बोलल्याप्रमाणे आपण सरदेसाईंचा वाडा आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं. तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर मराठा वॉरियर्स दिवा ठाणे इकडचे काही शिवभक्त आहेत. त्यांनी इकडे जीर्ण झालेलं काही पालापाचोळ होता तो साफ केला त्यांच्या माध्यमातून आणि आता त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ही संकल्पना ते किती वर्ष करतायत आणि कशा प्रकारे इकडे येण्याचा त्यांचा विचार झाला आणि ते कशा प्रकारे ह्यापुढे कार्य करणार आहेत तर ते त्यांच्या प्रमुखांकडून आपण जाणून घेणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं तो सरदेसाईंचा वाडा आहे. बघत असाल तर तो खूप भग्न अवस्थेत आहे, तरी जेमतेमच्या स्वरूपात तो बघू शकत असाल तर इकडे आहे. त्या साईडला छत्रपती संभाजी महाराजांना जिथे पकडलं होतं सरदेसाईंचा वाडा त्याचा पुढचा भाग आहे आणि मागच्या बाजूला जर तुम्ही बघत असाल तर खूप जीर्ण झालेला असे आहे. तर अशाच प्रकारे आपले गड किल्ले देखील जीर्ण झालेले आहेत.
त्यांना संवर्धनाची गरज आहे आणि संवर्धनासाठी ते सतत आपल्याला हाक मारत असतात. तर आपण नक्कीच तिथे जाऊन संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर खूप अडचण असल्यामुळे तिकडे वन्यजीव असू शकतात, म्हणजे सरपटणारे प्राणी इतर काही, तर त्याची देखील काळजी घेतली जावी. प्रत्येक जे शिवभक्त असतात, जे संवर्धनासाठी येत असतात, तर त्यांनी देखील या गोष्टीची काळजी घेऊन आपलं संवर्धन केलं पाहिजे, जेणेकरून आपण समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करत जाऊ. तर आपण त्यांच्या मुलाखत घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओची सांगता होईल. नमस्कार. तर मगाशी मी बोलल्याप्रमाणे की मराठा वॉरियर्सचे काही शिवभक्त इकडे संवर्धनासाठी आलेले आहेत. तर किती वर्षापासून ते गडकोट संवर्धन करतायत आणि इकडे येण्याचा त्यांना विचार कसा झाला, इथे येण्याचा मानस त्यांनी कसा केला आणि त्यांचं 2 दिवसाचं काय नियोजन असणार आहे. कारण माझ्या माहितीनुसार मला समजलंय की हे वाड्याचं संवर्धन झाल्यानंतर ते अजून मंदिरं देखील करणार आहेत आणि उद्या भवानीगडाचा देखील त्यांचा काहीतरी मानस आहे, तो त्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम आपल्या माणूसकडून तुम्हाला या पुढील वाटचालीसाठी मी आत्तापासूनच शुभेच्छा देतो. तर आपल्या प्रेक्षकांना सांगा नक्की आपला काय संकल्प आहे आणि नक्की काय उद्देशाच्या दृष्टीने तुम्ही इकडे आलात आणि पुढे काय तुमचं नियोजन असणार आहे. धन्यवाद. आपला संवाद आपला माणूस यांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि खरंच आपण या ठिकाणी आलात आम्हाला कार्यरत पाहत असताना. नक्कीच आम्ही बलिदान मास हा गेल्या 2 वर्षापासून पाळायची सुरुवात केलेली आहे. आणि बलिदान मास म्हणजे काय, छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले 40 दिवस अत्याचार म्हणजे काय, तर त्याचा अभ्यास केला थोडाफार आणि त्याच्यानंतर आम्ही असे व्याख्याते मागून बलिदान मास म्हणजे 13 मार्च या दिनानिमित्त आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. नंतर आम्ही ठरवलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या ठिकाणी आपल्याला जाणं गरजेचं आहे. तर त्याच्या हेतूने आम्ही कसबा संगमेश्वर इथे आलो आहोत आणि आमची 2 आणि 3 तारीख या 2 दिवसाची मोहीम आहे. तर आम्ही सकाळी इथे बरोबर 6 वाजता पोहोचलो, रात्री 10 वाजता निघालो होतो दिवा येथून. 6 वाजता पोहोचल्यानंतर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला मानवंदना दिली, ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र घेतले आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही थेट दुसरा पॅच म्हणजे आपला सरदेसाईंचा वाडा तुम्ही पाहतायत, याचं आम्ही संपूर्ण असं साफसफाई करून आणि खूप विकट परिस्थिती होती. तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे आताच्या टायमाला बरेचसे गडकिल्ले संवर्धक आहेत आणि बरेचसे आपल्याला टीम चांगलं कार्यरत करताना दिसते गडकिल्ल्यांसाठी. तर आता पाहायला गेलो ना तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दारूच्या बॉटल सापडल्या आलो तेव्हा, आणि नंतर बघितलं तर ह्या वाड्यामध्ये चिकनचे तुकडे सापडले. म्हणजे खूप दुर्दैवी गोष्टी आहे जिथे आपल्याला स्मारक जपायचे आहेत, संभाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत की संभाजी महाराज काय होते, संभाजी महाराजांना 40 दिवस झालेले अत्याचार काय होते. तर मित्रांनो सर्वांना मनापासून विनंती आहे की असं तुम्ही करू नका. आणि आपण फिरायला जरी येत असाल तरी आपण या ठिकाणी कचरा करू नका आणि हे स्मारकं कुठेतरी जपली पाहिजे. ढासळत चाललेली आहेत, विस्कळत चाललेली आहेत. आणि साहेबांनी म्हटलं की तुमची स्थापना म्हणजे आम्ही 2014 सालीपासून ही स्थापना केलेली आहे. रायगडावरती जाऊन आपण राज्याभिषेक दिनानिमित्त आम्ही सुरुवात केली होती आणि गड किल्ले मणी एकच ध्यास करू गड किल्ल्यांचा विकास असं सर्वांनी एकच अजेंडा पकडून मराठा वॉरियर गड किल्ले संवर्धन या बॅनरच्या खाली आम्ही सर्व एकत्र येऊन ही टीम. तुम्हाला माझा दुसरा प्रश्न असणार आहे, तर आपण आज बघत असाल तर खूप ठिकाणी शिवजयंती देखील केली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देखील केले जातात. पण शिवजयंतीच्या दिवशी आपण बघाल तर खूप ठिकाणी कार्यक्रम असतात, कार्यक्रमांचं नियोजन असतं आणि तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या भागामध्ये स्मारक देखील आहेत. पण त्यांच्या स्मारकाच्या देखील निगा राखली गेली पाहिजे का, आणि त्याप्रमाणे शिवभक्तांना तुम्ही काय आवाहन कराल? सर्व शिवभक्तांना एकच आव्हान आम्ही मराठा वॉरियर गडकिल्ले संवर्धकांतर्फे करू शकतो की मित्रांनो शिवजयंती हा विषय खूप छान आहे, आपल्या राजांची जयंती आहे, सर्व थोर पुरुषांची जयंती ही साजरी झालीच पाहिजे लोकांपर्यंत. पण मित्रांनो आपण जयंती साजरी करताना लाखो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये करोडो अब्जोवारी पैसा आपण खर्च करतो. तर मित्रांनो खरोखर आपली स्मारकं जपली गेली पाहिजे. एक हात सडळ हाताने एक निधी म्हणून तुम्ही गड किल्ले संवर्धनाची तुमच्या जवळ कोणतीही टीम असेल, जशी आम्ही गड किल्ले वॉरियर्स आहेत, तुमच्याकडे दुर्गवीरवाले आहेत, रायगडवाले आहेत, बरेचसे असे बरेच तुम्हाला टीम मिळतील. त्या टीमला तुम्ही सहकार्य करा, सडळ हाताने तुम्ही निधी द्या, जेणेकरून त्यांना येण्या जाण्याचा प्रवास, त्यांचं राहण्याचं खाण्याचं मंदिराचं काम करण्यासाठी त्यांना अजून एक ताकद ऊर्जा मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तो निधी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे त्यांना ताकद वाढायला बळ मिळालं तर ते अजून कार्य करू शकतात. तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर
मराठा वॉरियर्सचं 2 दिवसांचं जे नियोजन आहे ते आपला माणूसच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. या मुलाखतीच्या आधी जे मंदिरातलं जे नियोजन आहे यांचं जे संवर्धन करणार आहे ते देखील मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण संघटनेची रूपरेषा काय आहे आणि संपर्क क्रमांक जेणेकरून तुम्ही ह्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकाल आणि आपला खारीचा वाटा देऊ शकाल, हे आपल्या माणूसच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आता मी थांबतो. असेच नवनवीन विषय, नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी बघत राहा आपला माणूस VM यूट्यूब चॅनल. याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जाता जाता माझ्यासोबत सर्वांनी म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद.